नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अथर्व मानसीला म्हणत असतो, जर माझं माझ्या बायकोवरती प्रेमच नाही आहे तर तिला मी आय लव्ह यू का म्हणू. तेव्हा इथे मानसी म्हणते, काय म्हणालास, तुझं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, बरोबर नाहीच आहे माझं प्रेम तुझ्यावरती, मग मी तुला जबरदस्तीने आय लव्ह यू का म्हणू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मानसी आता अथर्वला मारायला त्याच्या मागे धावते आणि त्याला पकडून त्याला बेदम मार देते आणि म्हणत असते, काय म्हणालास तू, तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे. भाऊजी असं नाही चालणार हा, याला आता आय लव्ह यू म्हणावंच लागेल. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, बरं बरं ठीक आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अरे काय चाललंय तुमचं, तिकडे बाप्पाच्या जवळ जाऊ नका, काहीतरी उगाच तोडफोड कराल. त्यानंतर इथे आता अथर्व जातो, त्याला यायला वेळ लागत असतो. तेव्हा आकाश म्हणतो, काय चाललंय अथर्व तुझं, हे बघ आता मस्करी करायची नाही या, सिरियसली काहीतरी करायचं आहे. तेव्हा अथर्व जातो आणि एक हार्ट शेपमध्ये बलून घेऊन येतो. तो बलून त्याने व्यवस्थित फुगून वगैरे आणलेला असतो. त्यानंतर फक्त हार्ट शेपचं बलून तो मानसीला देत नाही, तर स्वतःच्या गुडघ्यावरती सुद्धा बसतो आणि तो बलून इथे आता मानसीला देतो आणि लगेचच आपला हात पुढे करतो. त्या हातामध्ये मानसीचा हात घेतो आणि तिच्या हातावरती प्रेमाने आता पप्पीसुद्धा करतो. तेव्हा मानसीला खूप आनंद होतो. अथर्वचं मानसीवरती किती प्रेम आहे हे त्याने आता दाखवून दिलेलंच आहे आणि आपण सुद्धा बघत आलो आहे. मानसीला प्रत्येक गोष्टीमध्ये अथर्व सपोर्ट करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या दोघांमधलं इतकं प्रेम बघून आकाश आणि भूमी या दोघांना फारच आनंद होतो आणि दोघेही आता मानसी आणि अथर्वसाठी टाळ्या वगैरे वाजवतात आणि इथे मानसी खुश होते की अथर्वने स्वतःच्या गुडघ्यावरती बसून तिला इथे बलून दिलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाशची वेळ आलेली असते. अथर्व म्हणतो, आकाश आता तुझी बारी. तेव्हा आकाश म्हणतो, 2 मिनटं थांबा, मी लगेच आलो हां. तेव्हा भूमी म्हणते, काय करतोयस आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, आलो आलो लगेच आलो. भूमी म्हणते, आकाश आता काय करणार आहे काय माहिती, मला याची आता भीतीच वाटायला लागली सरप्राईजेसची. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश भूमीला सरप्राईज देण्यासाठी गेलेला असतो, तर इथे अभिजित पुन्हा एकदा आलेला असतो महाजनांच्या घरामध्ये भूमीला किडनॅप करण्यासाठी. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, सरप्राईज आहे तुझ्यासाठी, माझ्या शर्टचे बटन जरा उघड ना. तेव्हा रागिनी म्हणते, बाबा आकाश काय करतोयस काय तू. तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश अरे इथे आई बसली आणि हे काय बोलतोयस तू, ताईला शर्टचे बटन का उघडायला सांगतोयस. तेव्हा आकाश म्हणतो, अथर्व अरे सरप्राईज आहे, मला काही कळत नाही का, मूर्ख आहे का मी. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं कर ना, हे बटन उघड बरं. बरं बरं ठीक आहे, तुला बटन उघडायचे नसतील तर मीच उघडतो. तेव्हा इथे आकाश आपल्या शर्टचे बटन उघडतो, तर आतमध्ये त्याने जी टी शर्ट घातलेली असते त्या टी शर्टवरती इथे हार्टच्या इथे त्याने भूमीचा फोटो आता हार्ट शेपमध्ये कट केलेला असतो आणि तो आपल्या टी शर्टवरती लावलेला असतो. म्हणजे अगदी इथे भूमी त्याच्या हृदयात आहे असं त्याला त्या फोटोवरून दाखवून द्यायचं असतं. त्यामुळे इथे भूमीचा इतका सुंदर फोटो त्याने आपल्या टी शर्टवरती लावून आणलेला असतो. तेव्हा सगळेजण तो फोटो बघतात आणि खूपच जास्त खुश होतात. अथर्व म्हणत असतो की अरे वा, जिंकलास भावा जिंकलास. हे सरप्राईज म्हणजे ताईला खूपच जास्त आवडला असेल, याचा विचारसुद्धा ताईने केला नसेल. खूपच छान सरप्राईज असं अथर्व आकाशला म्हणतो. त्यानंतर इथे आता भूमीला सुद्धा खूप जास्त सरप्राईज आवडतं. ती सुद्धा आकाशला मिठी मारते. तरी इथे अथर्व आकाश या दोघांनी सुद्धा आपापल्या बायकांवरील प्रेम हे व्यक्त केलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, फक्त आम्हीच नाही हा, तुम्ही दोघींनी सुद्धा आम्हाला आता इथे काही सरप्राईज देऊ नका, पण आय लव्ह यू म्हणाच. तेव्हा इथे नाही नाही म्हणत असतानाच आता लाईट्स गेलेल्या असतात. लाईट्स जातात कारण अभिजितने इथे आता स्विच काढलेला असतो. स्विच काढल्यानंतर लाईट ह्या निघून गेलेल्या असतात आणि अभिजितने हे केलेलं असतं सगळं भूमीला किडनॅप करण्यासाठी. तो म्हणतो, काही झालं तरीसुद्धा लाईट काही लवकर येणार नाही आणि भूमी, तुला आता आमच्याबरोबर यावंच लागेल. भूमीला किडनॅप केल्याशिवाय मी काही जाणार नाही, असं अभिजितचं म्हणणं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, हे काय झालं, अचानकपणे लाईट कशा काय गेल्यात, मी जाऊन बघून येतो.
इथे स्विच वगैरे व्यवस्थित आहेत ना? तुम्ही कुणी इथून हलू नका. भूमी आणि मानसी, तुम्ही घरामध्ये काही ठिकाणी मेणबत्ती लावा, मी जाऊन येतो. तेव्हा अथर्व म्हणतो, "अरे आकाश, एकटा कशाला जातोयस? मी पण येतो ना तुझ्याबरोबर." तेव्हा आकाश म्हणतो, "नाही नको. तू या सगळ्यांबरोबर इथेच थांब. मी जाऊन येतो ना, कुठे लांब जायचं आहे." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता लाईट्स का गेल्यात हे चेक करण्यासाठी आकाश आता बाहेर निघून जातो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "पण अचानक कशा काय लाईट गेल्या ना? आपण चांगलं खेळत होतो." त्यानंतर इथे अभिजित लाईट्स वगैरे घालवल्यानंतर बाहेर आलेला असतो. कोण बाहेर येते ते बघायला, कारण त्याला माहिती आहे भूमीच बाहेर बघायला येऊ शकते. म्हणजे आकाश, अथर्व दोघेही आतमध्ये बसतील आणि भूमी आता लाईट का गेल्यात म्हणून चेक करायला बाहेर येईल, असं इकडे वाटलेलं असतं. ते म्हणजे अभिजितला. म्हणून अभिजित आता एका बाजूला लपून बसलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश बाहेर बघायला येतो. तेवढ्यातच इथे लाईट आता का गेल्यात हे भूमीला कळतं. भूमीला असं वाटतं की अचानकपणे लाईट का गेल्या असतील. तेव्हा मानसी म्हणते, "हे सगळं त्या पौर्णिमाने तर केलं नसेल ना? आपल्याला छान खेळताना बघून तिला राग आला असेल ना? तिने लाईट्स घालवल्या असतील." तेव्हा रागिनी म्हणते, "काय काय बोलते गं? उगाचच आपलं. ती इथे अभिजितचे फोटो बघत बसली होती. तिला कंटाळा आला. ती रूममध्ये निघून गेली. एवढाच काही तो फरक आहे. उगाच कशाचाही अर्थ कशालाही लावू नका." तेव्हा इथे प्रेक्षकांना भूमीला आठवतं, मगाशी जेव्हा दरवाजा उघडा झालेला असतो, तेव्हा तिनेच जाऊन दरवाजा बंदही केलेला असतो. तेव्हा तिला असं वाटतं की कुणीतरी बाहेर आहे. तेव्हा भूमीला आताही संशय आलाय की मगाशी जी व्यक्ती बाहेर आहे, अशी मला वाटली होती, तीच व्यक्ती आता इथे नसेल ना? आणि तिनेच लाईट बंद केल्या नसतील ना? म्हणजे हा तोच माणूस आहे का, जो मला किडनॅप करायला आला असेल? असं इथे भूमीचं म्हणणं असतं. तेव्हा भूमीसुद्धा टॉर्च घेऊन आता खाली बघायला येत असते. तेवढ्यातच वॉचमन काका बघत असतात आणि ते म्हणतात, "ए, कोण आहेस तू? सांग ना, कोण आहेस तू? इथे कशाला आलायस?" आणि इथे आता चेहऱ्यावरती बॅटरी मारत असतात. तेव्हा बॅटरीच्या उजेडाने इथे अभिजित आता आपले दोन्ही हात बाजूला करणार असतो. त्याचे दोन्ही हात चेहऱ्यावरती असतात. मग वॉचमन काकांना चेहरा काही दिसत नसतो. पण जेव्हा इथे अभिजित आपले दोन्ही हात बाजूला करतो, तेव्हा वॉचमन काकांची नजर त्याच्या चेहऱ्यावरती पडते आणि तो अभिजित आहे हे त्यांना कळतं. आता अभिजित या जगात नाही आहे. तो देवाघरी गेलाय. मग हा माणूस कोण आहे? मग अभिजितचं भूत तर नाही ना? या भीतीने वॉचमन काकांना आता चक्कर येते आणि ते जमिनीवरती कोसळतात आणि भूत, भूत असे ओरडायला सुद्धा लागतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित पुन्हा तो मास्क आपल्या चेहऱ्याला लावतो आणि एका बाजूला जाऊन लपून बसतो. तोपर्यंत आकाशने आता जाऊन लाईट्स वगैरे चालू केलेले असतात. जो स्विच अभिजितने काढून बाजूला ठेवलेला असतो, तो स्विच लावल्यानंतर इथे घरातील संपूर्ण लाईट्स ह्या आलेल्या असतात. तेव्हा अभिजितला तिकडे आता आवाज आल्यानंतर तो लगेचच त्या बाजूला जाऊन लपून बसतो, जेणेकरून आकाशची नजर त्याच्यावरती पडू नये. तोपर्यंत वॉचमन काका जमिनीवरती पडून आता इथे भूत भूत करत असतात. तेव्हा भूमी येते आणि म्हणते, "काय झालं काका? काका काय झालं?" तेव्हा इथे वॉचमन काका म्हणतात, "मी अभिजित सरांचं भूत बघितलं. अभिजित सरांचं भूत." तेव्हा इथे भूमीच्या लक्षात येतं की कदाचित काकाने सुद्धा अभिजितसारख्या दिसणाऱ्या माणसाला बघितलंय आणि म्हणूनच त्यांचा गैरसमज झालाय. तोपर्यंत इथे आकाश म्हणतो, "काय झालं भूमी?" तेव्हा भूमी म्हणते, "काही नाही. इथे आता वॉचमन काकांना चक्कर आली." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश त्याच बाजूला जात असतो ज्या बाजूला इथे अभिजित लपून बसलेला असतो. तेव्हा अभिजित अजूनच भिंतीच्या बाजूला जाऊन इथे एका बाजूला लपून बसतो. तर इथे आकाश आता त्याच दिशेने येतोय हे अभिजितला कळतं. तेव्हा अभिजित पुन्हा जाऊन त्या गोडाऊनच्या रूममध्ये जाऊन लपून बसतो. तेव्हा इथे आता गोडाऊनच्या रूममध्ये एका बाजूला गेल्यानंतर अभिजित म्हणतो, की "एवढ्या लवकर ह्या आकाशने कशा काय लाईट चालू केल्या? याला तो स्विच भेटला असेल, म्हणूनच एवढ्या लवकर लाईट आल्या." आणि ज्या रूममध्ये अभिजित लपून बसलेला असतो, त्या रूमच्या बाहेर आकाश आलेला असतो. आकाश बघतो तर काय, गोडाऊनच्या रूमचा दरवाजा हा उघडा असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, "इथे तोच माणूस आला असेल का, जो मला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतोय? तोच इथे आला असेल. त्याने मला किडनॅप करायला हवं, म्हणूनच मी बाहेर आले होते." आणि त्याच माणसाला बघून इथे आता वॉचमन काकांची ही अवस्था झाली. वॉचमन काका आता
इथे घाबरलेले असतात आणि म्हणूनच ते चक्कर येऊन खाली पडतात. तेव्हा अथर्व म्हणतो, "काय झालं काका?" तेव्हा भूमी म्हणते, "अथर्व जरा बघ ना यांच्याकडे." तेव्हा अथर्व म्हणतो, "काका, अहो काय झालं? उठा तुम्ही उठा, काही झालेलं नाहीये." तेव्हा इथे आता वॉचमन काका जमिनीवरती पूर्णपणे कोसळलेले असतात. त्यांना तर इथे उठायची सुद्धा ताकद नसते. इतके ते घाबरलेले असतात. तेव्हा इथे वॉचमन काका आता खाली पडलेले असताना अथर्व त्यांना उचलतो आणि म्हणतो, "काही झालेलं नाहीये. नका घाबरू तुम्ही." आणि तो वॉचमन काकांना तिथून घेऊन जातो. तेव्हा रागिनी म्हणते, "काय झालं याला? हा का चक्कर येऊन पडला?" तेव्हा भूमी म्हणते, की त्यांनी इथे कुठल्यातरी माणसाला बघितलं आणि भूत, भूत म्हणून ते खाली पडले. रागिनी म्हणते, "भूत? इथे आता भूत कुठून येईल?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश हा मागे वळून बघतो. त्याला संशय येतो, की इथे कुणीतरी आहे आणि तो दरवाजा उघडून आतमध्ये येणार, तेवढ्यात अभिजित घाबरलेला असतो. अभिजित म्हणतो, "जर आकाशने मला इथे बघितलं, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल." पण तेवढ्यातच इथे भूमी आकाशला आवाज देते. तेव्हा आकाश आतमध्ये न जाता तो आता गोडाऊनच्या बाहेरील कडी लावून घेतो. कडी लावून घेतो आणि सरळ बाहेर निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, स्टोअर अभिजित आता अडकून पडलेला असतो. तेव्हा अभिजित म्हणतो, "अरे देवा, कुणीतरी बाहेरून कडी लावून घेतली वाटतं. आता मी बाहेर कसं काय पडू आणि त्या भूमीला किडनॅप कधी करू?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "तो माणूस मलाच इथे किडनॅप करायला आला असेल." वॉचमन काका त्याला भूत म्हणून खाली पडले. म्हणजे याचा अर्थ तो माणूस अभिजितसारखा दिसणाराच आहे आणि तोच इथे पुन्हा मला किडनॅप करायला आला असेल. त्याचा आजही डाव फसला. त्याने मला किडनॅप करावं म्हणून तर मी बाहेर आले होते ना. पण माझ्या पाठोपाठ सगळेजण झाले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व येतो आणि म्हणतो, "काय रे आकाश, काय झालं होतं?" तेव्हा आकाश म्हणतो, "काही नाही. कुणीतरी स्विच काढला होता. तो तिथेच बाजूला पडला होता." तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, "अरे पण कुणी स्विच का काढेल ना? हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलं असेल का?" तेव्हा आकाश म्हणत असतो, की मुद्दामूनच केलं असेल. कुणाचा तरी काहीतरी वाईट हेतू असेल असं मला वाटतं. तेव्हा अथर्व म्हणतो, "पण आपल्या घराचं स्विच काढून त्यांना काय मिळणार होतं? हे का बरं केलं असेल कुणी? आणि मग तिथे कुणी दिसत सुद्धा नाहीये." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "कुणीतरी मुद्दामून प्रँक केला नसेल ना आपल्याला घाबरवण्यासाठी?" तेव्हा रागिनी म्हणते, "काय? प्रँक? कोणी प्रँक का करेल? महाजनांच्या इथे येऊन प्रँक करायची कुणाची हिंमत आहे का? हे कुणीतरी आहे ना, जाणून बुजून मुद्दामून केलेलं दिसतंय." तेव्हा मानसी म्हणते, "पण आता तो माणूस आला आणि त्याने आपल्या घरातले लाईट्स घालवले आणि त्याच माणसाला बघून वॉचमन काका भूत भूत म्हणून खाली पडले असतील का? त्याच माणसाला बघून घाबरले असतील." तेव्हा आकाश म्हणतो, "हे सगळं जरा विचित्रच आहे. काय चाललंय खरंच काही कळत नाहीये. पण तुम्ही सगळेजण बाहेर कशाला आलात?" तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, अरे तू बाहेर आल्यानंतर आपलंच घर आहे. आम्ही सुद्धा बघायला आलो की काय चाललंय म्हणून. आणि इथे वॉचमन काकांचा आवाज सुद्धा आला ना, म्हणून इथे आलो होतो, बाकी काही नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, की "बरं चला, आता आतमध्ये चला. तो माणूस नक्की कोण होता आपल्याला त्याबद्दल अजून काही माहिती नाहीये." तेव्हा भूमी विचारच करत असते, "त्या माणसाने आज मला किडनॅप केलं असतं, तर जास्त बरं झालं असतं, कारण मला सुद्धा त्याला बघायचं आहे, त्याला भेटायचं आहे." असं इथे आता भूमीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ झालेली असते. त्यामुळे सगळेजण बाप्पाची आरती म्हणत असतात. बाप्पाला आता सगळेजण निरोप देणार असतात. शेवटची आरती असते. त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन इथे छान उत्साहात इथे बाप्पाची आरती म्हणत असतात. त्याचबरोबर अथर्व आणि इथे आकाश दोघेजण बाप्पाची मूर्ती उचलतात. कारण बाप्पाचं विसर्जन इथे आता बाहेरच ते लोकं करणार असतात. त्यांनी इथे छान अशी टाकी तयार केलेली असते पाण्याची. त्याच्यामध्ये खूप सारं पाणी सोडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे इथे आता महाजनांच्या बाप्पाची मूर्ती हिचं विसर्जन होणार असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणासुद्धा दिल्या जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अभिजित रात्रभर आता स्टोअररूममध्ये अडकलेला असतो. तो म्हणत असतो, की "अरे देवा, दरवाजा हमकून हमकून माझा संपूर्ण हात सुजला, तरीसुद्धा दरवाजा काही उघडत नाहीये. पावसाने दरवाजा पूर्णपणे जाम झालाय, म्हणूनच इतका गच्च बसलाय, की तो निघतच नाहीये." तेव्हा अभिजित म्हणत असतो, "आता काय करू मी?"
अजून इथे अडकून पडलोय. कधी बाहेर पडेन, कधी त्या भूमीला किडनॅप करेन, मलाच कळत नाहीये. तेव्हा इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला अभिजित काय करावं त्याला कळत नसतं. त्याला काही करून भूमीला किडनॅप करायचंच आहे आणि म्हणून त्यासाठी तो इतक्या रिस्क घेतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमीला फोन आलेला असतो वॉचमन काकांचा. भूमी म्हणते, "वॉचमन काका, हां बोला ना." तेव्हा वॉचमन काका म्हणतात, "भूमी मॅडम, मी तुमची नोकरी आत्ताच्या आत्ता सोडतोय." तेव्हा भूमी म्हणते, "का? तुम्ही इतक्या तडक्याफडक्या हा निर्णय का घेताय?" तेव्हा वॉचमन काका म्हणतात, "नाही, नाही. काल रात्री मी जे काही बघितलं ना, त्याच्यानंतर तर माझी हिंमतच नाही आहे पुन्हा नोकरीवरती यायची. मी तिथे अभिजित सरांचं भूत बघितलेलं आहे आणि आता पुन्हा मी तिथे येणार नाही. मी आत्ताच्या आता नोकरी सोडतोय. काल रात्री मी घाबरलोय. अजूनपर्यंत मी अंथरुणाला खिळूनच आहे. त्याच्यामुळे मी काही आता तुमच्या इथे नोकरीला येणार नाही." असं वॉचमन काका म्हणतात. तेव्हा भूमी म्हणते, "वॉचमन काका, आता काय सांगू तुम्हाला? तुम्ही ज्या माणसाला बघितलंत ना, त्याला बघितल्यानंतर मला सुद्धा तो अभिजित वाटतो. पण तो अभिजितसारखा दिसणारा माणूस आहे, ज्याला तुम्ही काल बघितलंत आणि त्यानंतर तुम्ही चक्कर येऊन पडलात. तो अभिजितसारखा दिसणारा माणूस आहे, हे मात्र नक्की. पण आधी मी शहानिशा करते आणि मग मी तुम्हाला सांगते." असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आता मागच्या बाजूने जात असताना तिचं लक्ष जातं. तिथे एका बाजूला एक चप्पल पडलेली असते. तेव्हा भूमी ती चप्पल बघते आणि म्हणत असते, की "ही चप्पल कुणाची आहे? काल रात्री जो माणूस इथे आला होता, ही त्याची चप्पल असेल का? कारण ही चप्पल आकाशची तर वाटत नाहीये. ही अथर्वची सुद्धा वाटत नाहीये. मग आता ही चप्पल कोणी फेकून तर दिली नसेल ना या बाजूला? नाही, नाही. चप्पल जर फेकून दिली असती, तर मग ही एकच नवीन चप्पल नसती. नक्की ही चप्पल कुणाची असेल? काल जो माणूस मला किडनॅप करायला आला होता, त्याची तर नसेल ना?" असे अनेक प्रश्न इथे भूमीच्या मनामध्ये आलेले असतात. भूमी म्हणत असते, "नक्कीच त्याच माणसाची ही चप्पल असेल. घाईघाईने पळून जाताना एक चप्पल इथेच राहिली असेल." तेव्हा प्रेक्षकांनो, ती चप्पल अभिजितची असते. जेव्हा त्या बाजूला आकाश जात असतो, तेव्हा अभिजित लपून-छपून जात असताना त्याचा पाय सटकतो. एक चप्पल बाहेरच राहते आणि दुसरी चप्पल आतमध्ये घेऊन तो गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीला संशय येतो, कदाचित तो माणूस इथे तर नसेल ना? आणि तेव्हा भूमी येते आणि स्टोअर रूमचा दरवाजा उघडते. तेव्हा ती मुद्दामूनच आता आतमध्ये येते, इकडे-तिकडे बघते आणि म्हणत असते, की इथे तर कुणीच नाहीये. कारण भूमीला माहिती असतं तो माणूस इथेच कुठेतरी लपून बसलाय आणि आता त्याला भूमीला किडनॅप करायचं आहे आणि भूमीला सुद्धा स्वतःला किडनॅप व्हायचं आहे. कारण का? तिला तो माणूस नक्की किडनॅपर कोण आहे हे बघायचं आहे, तिला शहानिशा करायची आहे. तेव्हा भूमी म्हणते, "इथे तर कुणीच नाहीये." आणि जात असताना अभिजित तिथे येतो. तिच्या तोंडावरती हात ठेवतो, गळ्याला चाकू लावतो आणि म्हणत असतो, "गाप गुमान, माझ्याबरोबर यायचं, कळलं ना तुला? अजिबात आरडाओरडा करायचं नाही, गप्प बसायचं आणि माझ्याबरोबर शांतपणे चालायचं, कळलं का तुला?" असं तो माणूस आता भूमीला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये भूमीला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तिला इथे छान आता बांधून ठेवलेलं असतं. तिच्या तोंडाला रुमाल असतो. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, "तुला आता इथेच राहायचं आहे, कळलं ना? आता बघ मी काय करतो ते." तेव्हा अभिजितने अथर्वला फोन केलेला असतो. आकाशला फोन केलेला असतो. भूमी नक्की कुठे आहे हे बघण्यासाठी आता आकाश CCTV फुटेज चेक करत असतो. कुणी घेऊन तर गेलेलं नाही आहे ना? भूमी नक्की कुठे गेले हे त्याला बघायचं असतं, म्हणून तो CCTV फुटेज चेक करत असतो. तेवढ्यातच अभिजितचा फोन येतो आणि अभिजित म्हणत असतो, "हे बघ आकाश महाजन, तुझी बायको आहे ना भूमी, ती माझ्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे आता 10 लाख रुपये मला द्यायचे आणि तुझ्या बायकोला तू घेऊन जायचं." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "आम्ही तुझ्या बोलण्यावरती का विश्वास ठेवू आणि काय गॅरंटी की भूमी तुझ्याकडेच आहे आणि मग तू भूमीला सोडवशील आणि मी तुला 10 लाख रुपये द्यायचे. आधी तुझ्याकडे भूमी आहे याच्यावरती तर विश्वास बसू दे." तेव्हा इथे अथर्व आता म्हणतो, "अगदी बरोबर बोललास तू आकाश." अभिजित म्हणतो, "ठीक आहे ना, तुला जाणून घ्यायचं आहे ना की तुझी भूमी इथे आहे की नाही?" तेव्हा इथे अभिजित म्हणतो, "मला वाटलंच होतं तू माझ्यावरती अविश्वास दाखवशील. पण आता बघ, आवाज ऐक." तेव्हा भूमी म्हणते, "हे काय काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही आणि मला काय इथे किडनॅप करून ठेवलंय?" असं भूमी अभिजितच्या माणसांना बोलत असते. भूमीचा आवाज ऐकल्यानंतर आकाशची खात्री पटते की ती भूमीच आहे म्हणून. तेव्हा सगळेजण घाबरतात. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, "1 मिनिट, माझ्या भूमीला काही करायचं नाही आहे,
तरी इथे अभिजित म्हणत असतो, मग जे सांगितलंय ना ते करायचं. 10 लाख रुपये मला द्यायचे आणि भूमीला घेऊन जायचं अशी डील इथे आता अभिजितने आकाशबरोबर केलेली असते.